एकच जोडी जरी तुम्ही आज पळवत असला 2 वर्ष तर ती 2 वर्ष गाडी हाय अशी कधी पळेल असं कोण सांगू शकत नाही. बैलगाडी क्षेत्रातला अपवाद एकच आहे, तो बकासूर आहे. चुकून बैल मोडला 5-50 लाख रुपयाचा, कुठं आणायचा? हा, मग तुम्हाला आपल्या बैलाचीच काळजी नाही तर तुम्ही ड्रायव्हरची कधी काळजी करणार? अख्ख्या मैदानावर लक्ष ठेवा. 2 मैदान 4 मैदानात नुसतं समोर उभं राहून बघा. पैसे देऊनच मिळणारा बैल घाला असं काही नाही. अंधारातला सुद्धा बैल एखादा पाळणारा असतो, फक्त नजर पाहिजे. तुम्ही प्रत्येक वेळी रोज एक ड्रायव्हर बसवला ना, त्या बैलांना ड्रायव्हरचं जजमेंट आहे ना त्या ड्रायव्हरला बैलांचं, असं कधी होत नाही. जुन्या काळात 4-4 वर्ष उगाच जोड्या पळायला नाहीत, एक ड्रायव्हर बसायचा, त्याच जोड्या पळायच्या आणि ती लगातार फायनलला असायची, त्याला तीच करणार. नमस्कार मित्रांनो, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. बैलगाडी क्षेत्र झपाट्याने पुढे जात आहे आणि यामध्येच जुने अनुभवी व्यक्तिमत्व, त्यांचे जुने विचार बैलगाडी क्षेत्रात खूप महत्त्वाचे आहेत. ते जाणून घेण्यासाठी आज आपण आलेलो आहोत विपुल ड्रायव्हर, जे की रहमतपूर येथील आहेत. बैलगाडी क्षेत्रात ते जुने जाणते ड्रायव्हर म्हणून ओळखले जातात. तर त्यांना आपण संपूर्ण माहिती विचारू की बैलगाडी क्षेत्र कोणत्या दिशेने चाललं आहे, काय कसं असू शकतं बैलगाडीचं भविष्य, आणि ते मैदानावर का आता दिसत नाहीत, याची संपूर्ण माहिती आपण आजच्या मुलाखतीमध्ये घेणार आहोत. दादा नमस्कार. नमस्कार. तर मला सांगा की तुमची बैलगाडीची सुरुवात कशी झालेली संपूर्ण? बैलगाडीची सुरुवात म्हणजे मला वाटतं 10वी झाल्यापासून 1998ला माझी 10वी झाली. तेव्हापासून मला बैलगाडी शर्यती बघायचा ना. मग ती कधीतरी बघत कंटिन्यू त्या बैलगाडी क्षेत्राकडे येणं जाणं चालू राहिलं. 12वी त्यात झाली. शाळेला हुशार होतो, घरातून खूप विरोध केला ह्या गोष्टीला, पण शेवट ते एकदा म्हणतात ना तो नाद, म्हणजे माझ्या मनातच ती गोष्ट इतकी झाली होती की आपल्या भविष्याचं काय होईल काय असा विचार नाही त्यावेळेस. त्यामुळं 12वी कस तरी मला वाटते 75% होते 10वीला, 12वी 52. मग ती बैलगाडी क्षेत्रात नुसतं म्हणजे सुरुवातीच्या काळात कासरं वागवणं, पहिलं बघणं, परत अशी कोणातरी ओळख होऊन आमचे गुरुवारी आहेत अण्णा पैलवान सासुरे, ज्येष्ठ बैलगाडी मालक आहेत आता, परत मधुकर बुवा रहमतपूर, यांच्या संगतीत सतत जाऊन ते पूर्णपणे म्हणजे त्यात वाहत गेल्यासारखं झालं. पण आतापर्यंतचा प्रवास, आता 1-1.5 वर्ष झाले मी गाडी वाहनाची बंद आहे. सुरुवातीच्या काळात कासरं वागवणं, छकडं उचलून ठेवणं, नंतर बैल सोडायला लागलो सुट्टी मेकर. त्यावेळेस काय एवढं सुट्टी मेकरचं काय असं आत्तासारखं काय हे नव्हतं. मग शेवट म्हणजे मला वाटतं आता जवळपास 17 वर्ष झाली माझ्या ड्रायव्हर केला पूर्ण, म्हणजे जवळपास 8 ते 10 वर्ष कासरं वागवणं सुट्टी मेकर ह्यातच गेली. डायरेक्ट काय ड्रायव्हर झालो नाही. मग त्यानंतर ड्रायव्हरचा प्रवास चालू झाला. म्हणजे काय झालं, पहिले इथं फेऱ्याला वगैरे गाड्या पळवायला लागलो, कारण मी आऊतकाठी 12-13 वर्ष केलेलं आहे. आऊतकाठी बरेच वर्ष केले, मला तो नादच. मग इथं फेऱ्याला हाणत हळूहळू. पण त्या काळात सुरुवातीचा म्हणजे तो जो सुरुवातीचा जुना जो काळ होता, त्यावेळेस चांगल्या गाड्या कोण हातात नव्हत्या हो देत. त्यावेळेस बाहेर जाणाऱ्या गाड्यांचं प्रमाण आतापेक्षा जास्त. मग गाडी बाहेर जाऊन पडवापडी किती वेळा झाली असेल त्याला माप नाही. मग त्यानंतर कालांतरानं कसं असतंय ह्या क्षेत्रात, आता एक बंदीत जी ड्रायव्हर तयार झाले किंवा आता बाहेर जाणारे बैल कोण मैदानात वापरत नाही शक्यतो. तेव्हा कसं असं 10 गाड्या मैदानात पळवायचो मी, मला आठवते. 10तल्या 6-7 बाहेरच जाणार, 2-3 सरळ येणार. त्या किती पण हाणल्या तर त्या काय पळायच्या ना. 100 रुपये मिळाले म्हणजे खुश. ही परिस्थिती होती त्या काळची. पण कालांतराने त्यात बदल होत गेला. चांगली बैल जरा हाताला यायला लागली, एक बैल वापरून आपल्याला पण अनुभव येत गेला. नक्की काय केलं, अनुभवाशिवाय तर बैलगाडी क्षेत्र नाही. ड्रायव्हर असला तरी बसला ना हात चालला म्हणजे तो ड्रायव्हर होत नाही. बैलगाडी क्षेत्रात ड्रायव्हर की करणं ही अविरत गोष्ट आहे. त्याचा अभ्यास आणि वेगवेगळा अनुभव तुम्हाला रोज येतो. एकच जोडी जरी तुम्ही आज पळवत असला 2 वर्ष तर ती 2 वर्ष गाडी हाय अशी कधी पळेल असं कोण सांगू शकत नाही. ती पण सजीवच प्राणी आहे. कधी कुठला बैल कमी पळेल जास्त पळेल कधी काय होईल हे अनुभवातनच, म्हणजे ज्यावेळेस तुम्ही कृतीत येताय त्या अनुभवातनच तुम्ही शिकत जाणार. अनुभवाशिवाय ड्रायव्हर होत नाही. मग असे किती प्रसंग आले आम्हाला सुद्धा. नवीन काळात मी गाडी आणत तेव्हा माणसं म्हणायची ड्रायव्हर त्या मालकांना, ह्या ड्रायव्हरला बसवू नका, ह्याला निकालात काय कळणार. होत राहतो, स्वाभाविक गोष्टी आहेत.
पण माणूस त्यातनं शिकत जातो. एखाद्यानं सपोर्ट केला हम्म. किंवा तुमच्यासारख्या मालकानं विश्वास दाखवला, हम्म. गाडी माझी हरू नाहीतर जिंकू. हम्म. सुरुवातीच्या काळात हा विषय लय महत्वाचा होता. हम्म. हरू जिंकू माझा ह्यो ड्रायव्हर फिक्स. बर. आता तसं राहिलेलं नाही. 1-2 मैदान मार खाली तिसरा ड्रायव्हर, ही सध्याची परिस्थिती. म्हणजे एका गाडीवर एकनिष्ठ ड्रायव्हर नसतो कुठल्या. बघा तुम्ही पूर्वी किती असे ड्रायव्हर होऊन गेलेत एकनिष्ठ. हम्म. ही मला वाटते 10-10, 15, 20-20 वर्षी एकच ड्रायव्हर एकाच मालकाची गाडी पळवली, किती एकनिष्ठता असेल हम्म. ही आता दिसत नाही. व तुम्हाला तुमच्या अनुभवातून कधी असा प्रसंग आला म्हणजे तुम्ही एकनिष्ठ एका गाडीवरच ड्रायव्हिंग करत होता. मी बऱ्याच जणांच्या गाड्या पळवल्या बरं का, बर. पण कमीत कमी 5-5, 6-6 वर्ष, 7-7 वर्ष एका मालकाची गाडी मी बरेच जणांची पळवलेली. हम्म. अण्णा पलवानांची बरेच वर्ष पळवली. बर. तुमच्या गावचे आप्पा पलवान कुमटे, हम्म. त्या बैलाची गाडी लहान वासरापासून पाक आत्ता मी ह्या वर्ष 1.5 वर्षात नाही हाणत आहे. हम्म. कडव गाडी मी त्या बैलाची पळवली. हम्म. दत्ता गायकवाडांच्या हरण्याची गाडी पळवली. हम्म. राजू पाटलांचा जुना नंद्या होता का, बर. राजू पाटील वाटेगाव, हम्म. त्या बैलाची गाडी पळवली. म्हणजे ही जास्त काळ हाणलेल्या गाड्या हम्म. माझ्या, किंवा रूप पटेलचा संग्राम, हम्म. फिक्स ड्रायव्हर. हम्म. बैलांचा ड्रायव्हरवर विश्वास, मालकाचा ड्रायव्हरवर, मालकाचा बैलांवरती एवढाच विश्वास. हम्म. कडन लागली तर मी राहणार ही मला माहित होतं. हा. बैल तेवढ्या विश्वासाची होती. हम्म. आणि मालक सुद्धा गाडी मार खाल्ली म्हणून कधी रडत बसत नव्हतं. बर. लय प्रश्न चौकशी नाही. हम्म. एक गोष्ट तेवढी मी अभिमानानं सांगतो, हम्म. आप्पा पलवान कशी व्यक्ती आहे, काय आहे, चांगली व्यक्ती आहे, हम्म. ठीक आहे. हम्म. त्या व्यक्तीनं मी त्या बैलाची गाडी पळवेपर्यंत, पळवत होतो तोपर्यंत मला कधी सांगितलं नाही, हम्म. इपुल तू असं कर आणि तू तसं कर. हम्म. 1 नाही आणि 2 नाही, हम्म. तुला कसं करायचं कर. विश्वास, ह्यो विश्वास आलं का लक्षात. हम्म. म्हणजे म्हणतात ना आता की ड्रायव्हरला एखादा ड्रायव्हर पैसे घेऊन हे होईल, हम्म. ह्या म्हणायच्या गोष्टी आहेत. अलीकडच्या काळात त्या चालतात किंवा नाही, मध्ये आधी एखादी गोष्ट चालते. ही इतका विश्वास होता की कधी मला शब्द बोलायला कोण आलं नाही. आता आपण बघतोय की काही मैदानात जर ड्रायव्हरचं काय चुकलं तर त्याच्यावर टीका व्हायला सुरुवात होते. त्याच्याबद्दल काय सांगाल. नाही, क्षेत्रच असं झालंय. हम्म. बैलगाडी क्षेत्र आणि बैलगाडा हा खेळ असा आहे, हम्म. ना तो एकटा ड्रायव्हरचा आहे, हम्म. ना तो फक्त बैलांवरचा आहे, हम्म. ना सुट्टी मेकर. हम्म. ह्या सगळ्यांचा सहयोग व्यवस्थित यावा लागतो त्या दिवशी फायनल. हम्म. आणि राहिलेली गोष्ट तुमचं तकदीर. बरोबर. ह्या गोष्टी असल्या तर तुम्हाला फायनल आहे. हम्म. एक नक्की आहे, एक 70-75% काम बैलांचं आहे. हम्म. राहिलेलं काम एक 5%, 5-10% सुट्टी मेकर पण आहे हम्म. की त्यानं नीट सोडली, हम्म. तुम्हाला उडी चांगली दिली, गाडी नीट सोडली तर तुम्ही गाडी पळवणार. बरोबर. आणि राहिलेलं काम ड्रायव्हरचं आहे. हम्म. मग त्याची बुद्धी कौशल्य, हाताचं कौशल्य, कधी काय केलं पाहिजे, ह्या गोष्टी त्याच्या अनुभवानुसार. हम्म. मग ह्यातनं काय होतं, गाडी का मार खाल्ली हम्म. ह्याचं खरं कारण मालक शोधत नाहीत. हम्म. मी एक स्पष्ट बघताय, पहिल्यापासून सगळ्याला माहित आहे. हम्म. तुमची गाडी पळवली नाही, तुमचा बैल पळला तर तुम्ही विचारणार मला येऊन, ड्रायव्हर काय झालं, गाडीनं मार का खाल्ला. हम्म. तर आपलं रोकटोक काम असायचं पहिल्यापासून, कडव तसंच राहिलं हम्म. की तुमचा नाही पळाला तर नाहीच पळाला. हम्म. आणि दुसऱ्या पर्याकाराचा नाही पळाला, तुम्हाला सांगायचं त्याचा पळाला नाही, त्याला सांगायचं तुमचा पळाला नाही. हम्म. ही काय माझ्या स्वभावात नाही. ह्याचा परिणाम असा पण झाला की माझ्या बऱ्याच गाड्या तुटल्या, तर त्याला इलाज नाही. माझ्या स्वभावात ती खोटं बोलायचं मला कधी जमलेलं नाही. हम्म. हीच मोठी गोष्ट आहे हम्म. की तुम्हाला खरं कारण माहित नाही. हम्म. समजा तुम्ही गाडी का मार खाली मला विचारलं हम्म. आणि मी तुम्हाला खरोखर सांगितलं, तुमच्या बैलांना पुढचं रान सोडलं, हम्म. मान्य केलं पाहिजे, हम्म. बरोबर. बरोबर. किंवा मी सुद्धा कितीतरी वेळा चुकलोय की बाबा माझ्याकडनं ही चूक झाली, मला मन म्हणतच ना, हम्म. याला आपण असं करायला पाहिजे होतं, माझ्याकडनं घोळ झाला. हम्म. तर मी असं कित्येक वेळा असं मी मालकांना पण सांगितलं की माझ्याकडनं एवढं हम्म. झालं, जी करायला पाहिजे तुम्ही मला करता आलं नाही, त्यामुळे पण गाडीनं मार खाल्ला. हम्म. ही एवढं स्पष्ट मी पहिल्यापासून. हम्म. मग तुम्हाला ही गोष्ट मान्य करता आली पाहिजे की माझा बैल नाही पळाला. हम्म. जर तुम्हाला तुमची चूक नाही कळाली तर तुम्ही दुरुस्त काय करणार. हम्म. खोटं बोलून दुरुस्त होऊ नाही शकतं. होऊ शकत. जर तुम्ही चूक दुरुस्त करू शकत नाही तर तुम्ही परत फायनलला राहू शकत नाही. हम्म. म्हणून जो विश्वास आहे ना, हम्म. आपला बैल कोणाला पळतो, ड्रायव्हर काय करतो, विश्वासाची गोष्ट आहे. हम्म. तुम्ही जेवढा मला ड्रायव्हर कोणताही ड्रायव्हर असू दे, तुम्ही त्याच्यावर विश्वास दाखवा. 2 मैदान मार खाऊ दे, 4 मैदान खाऊ दे, 5व्या मैदानापासून
तो ड्रायव्हर तुमची गाडी कुठेतरी गुलाला चिकटवणार. म्हणजे कारण त्याला एक आहे का ना कॉन्फिडन्स मिळतो मालकाकडे. आयडिया आलेली असते समजा त्या मालकाच्या ग्रुप मधलं कोणतरी बोललं चुकून, यायला ती ड्रायव्हर गाडी त्यानं शिपूट चावलं नाही, त्यानं उचलून जरा टाकाय पावती, ती काय गाडी नीट हाणं, हे थोडाफार जरा माइंड मध्ये सेट राहतं ड्रायव्हरच्या. बैल जोडीचा त्याला अंदाज आलेला असतो. हा, प्रत्येक वेळी एकसारखी बैल पळत नाहीत आणि काय करते काय नाही. जर अभ्यासू ड्रायव्हर असला तर कुठला बैल कुठल्या स्टेपला कुठं काय करतोय, कुठल्या बैला कधी गाडी लावायची आहे, कुठला बैल रान सोडतोय त्यावेळेस कुठला बैल उचलून गाडी लावली पाहिजे, हे अनुभवातनच करणार. मग विश्वास महत्वाचा आहे. विश्वास असेल तरच बाकीच्या गोष्टी होतील, नाही तर अन्यथा मग तुम्ही ड्रायव्हरला नावच ठेवणार. तुम्ही असं मान्य नाही करणार की माझा बैल नाही पळाला. तुम्ही खापार कोणा फोडणार माहितीये का? ड्रायव्हर. म्हणजे मी ड्रायव्हर आहे म्हणून मी सांगत नाही, हा ड्रायव्हरची बी चूक होती, नक्की ड्रायव्हर पण चुकतो, पण ड्रायव्हरनं पण कबूल केलं पाहिजे की माझ्याकडनं चूक झाली. ह्याचा अर्थ असा होत नाही त्याला उतरायचं लगेच दुसऱ्याला बसायचं नाही. बरोबर. तुम्ही प्रत्येक वेळी रोज एक ड्रायव्हर बसवला ना, त्या बैलांना ड्रायव्हरचं जजमेंट आहे ना त्या ड्रायव्हरला बैलांचं, असं कधी होत नाही. जुन्या काळात वर्ष 4-4 वर्ष जोड्या पळायला नाहीत, एक ड्रायव्हर बसायचा, त्याच जोड्या पळायच्या आणि ती लगातार फायनलला असायची, त्याला तीच कर नाहीत. आणि आपण आता बघतोय की आज याच्याबरोबर पळतोय तर उद्या दुसऱ्या नंदीबरोबर पळतोय. हा तर विषय मोठा झालाय. आता मी क्षेत्रात नाही 1.5 वर्ष झालं, तरी कोण ना कोणतं रोज भेटत असतं, ड्रायव्हर पैरा द्या करून. आता बाबा म्हटलं मी काय बैलगाडी क्षेत्रात नाही, मी घरी बसून काय पैर करणार, आणि पैऱ्याची परिस्थिती पहिल्यासारखा शाब्दिक खेळ राहिला नाही, आता सगळं पैशावर चालते. मग जरी गाडीने 1 नंबर केला तरी गाड्या फोडतात. म्हणजे आज समजा पुशेगावचं फायनल झालं तर ती पुढच्या मैदानाला गाडी पळेल गॅरंटी अशी गॅरंटीच नाही. म्हणजे जरी झाला असला तर उद्या मैदान सकाळी, आज रात्रीपर्यंत पैरा राहिला, उद्या सकाळी फुटलेला असेल. ह्याच कारणामुळं बैलांना सुद्धा मेळ लागत झालाय. तुम्हाला असं वाटतंय का की बैलामध्ये मशीन आहेत? 2 बैल ही पण सजीव प्राणी आहेत. बरोबर. ती जेव्हाच गाडी पळती, मन मिळून पळालेल्या गाड्यांनी इतिहास गाजवला. लक्ष असेल, बऱ्याच गाड्या होऊन गेल्या. आपल्या तालुक्याचा रामसोडेचा महाद्या बाब्या, काय येडं म्हणून तिने गाड्या पळवल्या. किती बैल जोड्या अशा दाखवू तुम्हाला, लय जोड्यात. ही का बरोबर बैल त्याच गाड्या पळाल्या? त्या प्रत्येक बैलाला, ती पण सजीव प्राणी आहेत, त्याला माहित असतं ह्याचं अवसान कुठपर्यंत, ही कुठपर्यंत गाडी ओढून देणार आहे आणि आपल्याला कुठनं तोंड काढायचं, एखादा बैल निकालाकडे पडणार असतो. म्हणजे बैलाला सुद्धा शेजारच्या बैलाचा अंदाज असतो की तो दाबतोय का, दाबणार आहे का, प्रेस का. आता तुम्ही रोज एक पैरा केला, आता तुमचा मग शाना पळतोय, बैल दाबरा लागला समजा चुकून एखादा, तर त्याच्या गतीत फरक होतो ना. बरोबर. त्याच्या गतीत फरक, त्याला ती ऍडजस्ट करायसाठी वेळ गेला पाहिजे का नाही. ज्यावेळेस गाडी सेट होती, त्यावेळेस ती गाडी नक्की पळावी, बोले 2 मैदान मार खाऊ दे, 3ऱ्या मैदानाला गाडी गुलाल दे. आणि आधी भरपूर म्हणजे जोडी कधी तुटायच नव्हती, म्हणजे एकच जोडी पळवायची भरपूर दिवस. माणसांचा विश्वासच एकमेकावरचा तेवढा हो, ती गुलालासाठी धडपड होती, पैशासाठी नाही. त्यावेळेस गुलाल महत्वाचा. आता गुलाल काय, पैशात सगळा बाजार आहे आता, काय नाही तो. आणि मी जी बोलतोय ही गोष्टी होणार पण नाहीत आता, कारण ही जुन्या काळात, ती जुन्या काळासोबतच गेलं निघून, ही होऊ शकत नाही. कारण ही यंग जनरेशन आहे का नाही, ही गोष्टी ऍक्सेप्ट करू शकत नाही. मला सांग की पहिलं तुमचं मैदान कुठलं होतं? म्हणजे तुम्ही एकूण मिळून किती वर्ष तुम्ही बैलगाडी क्षेत्रात ड्रायव्हिंग केलं? फक्त ड्रायव्हिंग 17 वर्ष केलं. 17 वर्ष. पहिलं मैदान कुठलं होतं? काय अनुभव होता तुमचा? कुठली जोडी घेतलेली तुम्ही बसला गाडीवर? त्या सगळ्यात पहिली वासर होती, म्हणजे आमच्या गावातलीच वासर होती. ती वासर सगळ्यात पहिली पळवली ती. आमचे आजोबा आहेत दिनकर धोंडे, आता माहीत आहेत ते, दिनकर धोंडे माने, त्यांची 2 वासर मी बारकी लहान घरी वासर घेतली, सांभाळून तयार केली. त्या बैलांनी मी खरं ड्रायव्हिंग, म्हणजे माझी धडे त्या वासरांपासून चालू झाली, त्याला बरीच वर्ष लोटून गेली. आणि त्यानंतर मग हळूहळू बैल गेली. आणि माझं पहिलं फायनल, मला वाटतं पहिलं फायनल माझं जिहेच आहे. ती पण वासरच होती, वासरावने फायनल झालं. त्यानंतर मग हळूहळू प्रवास चालू झाला. मग सुरुवातीच्या काळात काय कंटिन्यू फायनल नव्हतं, नंतर पहिल्यांदा पडापडी पण लय झाली. त्यानंतर मग जसजसं आपण ही होईल तसं चांगली बैल हातात मिळायला लागली. आपल्याला कुठल्या बैलावर बसायचं, कुठल्या नाही, ही पण कळायला लागली. त्यावेळेस कसं होतं, अंगात ताण होता, बाहेर जाणारे असले तरी जाऊ दे, हा ना. आता तसं नाही ना. म्हणजे ज्यावेळेस माणूस परिपक्व होत जाईल त्यावेळेस त्या गोष्टी टाळण्याचं, कारण त्यातनं आपल्याला होणारी इजा टाळलीच पाहिजे नक्की. जीवापेक्षा तर काही खेळ मोठा नाही. बरोबर. मला सांग की
मैदानात सुरुवात केली तुम्ही, ड्रायव्हिंगला सुरुवात केली. विपुल ड्रायव्हर रहमतपूर कधी मैदानामध्ये ओळख झाली? कोणत्या मैदानात झाली ओळख? कुठल्या मैदानात होतं ते, ज्या मैदानापासून विपुल ड्रायव्हर सगळ्यांना ओळखायला लागले? आणि तसं ॲक्च्युली मला नीट सांगता येणार नाही, कारण खरंच बराच काळ लोटला आहे. बरं. पण ओळख हळूहळू होत झाली, एकदम कधी ओळख होत नाही. पण ज्यावेळेस मला वाटतं, मला आठवत नाही, पण टॉपच्या गाड्या ज्यावेळेस मारायला सुरुवात केली, माझं काय झालं, माझा तो जो काळ आला त्यात काय झालं, माझ्याकडे वासर हलकी बैल पळावा होती आणि मी छोट्या गाड्यांकडनं म्हणजे नावात नसणाऱ्या बैलांकडनं चांगल्या गाड्या मारल्या. त्यावेळेस खरी चर्चा चालू झाली. आठवणीतलं तुमचे म्हणजे आता आपण जे नंदी बघतोय, आठवणीतले तुमचे नंदी कोणते? म्हणजे ज्यावेळेस तुम्ही ड्रायव्हिंग करत होता कोणते नंदी होते ज्यांना भरपूर स्पीड लागायचं? तसं मी ड्रायव्हर की करायला लागल्यापासून सुरुवातीच्या काळात माझ्या हातात आलेली बैल, म्हणजे त्याच्या आधी बरीच बैल झाली, पण मला वर आणणारी बैल चांगावा शेठ उसाटकर यांची बैल अण्णा पलवान सासवडकरांकडे होती. नक्कर आणि तुफान नावाची 2 बैल होती. बरं. एक बैल 2 खांद आतनं पळायचा आणि एक 2 खांद बाहेरनं पळायचा, नकऱ्या म्हणून. त्या बैलांची गाडी हाणून मी बरंच काही शिकलो आणि तिथनं मी चर्चेला माझ्या म्हणजे सुरुवात झाली. ती बैल माझ्या त्याच्या मागपर्यंत हाणलेली किंवा केलेली फायनल ही त्या हिजी नव्हती की त्या गाडीला जी मला सगळ्यात पहिली मोठी मिळालेली गाडी, तिला स्पीड होतं. त्या गाडीला स्पीड लय होतं. 1200-1300-1500 फूट रान असू तेव्हा पल्लले असायचं. गाडी पळायची व खालनं गाडी कमी पळायची, पण गाडी निम्यात आली का नाही, कडन लागली का ना, असं सुट्टच बाहेर जायचं, सुट्टच बाहेर. कारण तो नकऱ्या बैल जाग्यापासून गाडी वाढायची सगळी तिन्हीच. आणि तुफान बैल असा मोठा होता, असा टोका बैल होता. बैल एकदा 200-400 फूट लावून 200-300 फूट खालनं लावून घेतला का नाही, पण त्या नकऱ्याला सुद्धा उचलून न्यायचा एकटाच असा. अशी गाडी मेळ्या गोळ्यानं पळायची. एक बैल कड सोडायचा नाही आणि आतला बैल आतली गाडी सोडायचा नाही. त्या गाडीला लई स्पीड लागायचं. आता कोणते वाटते, आता कोणत्या गाडीला स्पीड भरपूर लागतं? म्हणजे तुमच्या अनुभवातून, एवढ्या अनुभवातून आज तुम्ही म्हटलं की या गाडीला स्पीड भरपूर लागायचा, आता कोणती गाडी वाटते की जे नंदी तुम्हाला वाटते की त्यांचं स्पीड भरपूर आहे आणि त्यांना म्हणजे मोठी मैदान असली की भरपूर त्यांना? बघा आता मी जवळपास 1.5 वर्ष होऊन गेले, मी काही गाडी आणत नाही. आता मी युट्यूबला सुद्धा खरं सांगतो, मी बघत नाही. मला ती काय बघू वाटत नाही. काय बघू वाटत नाही त्याला, म्हणजे आपण इतक्या वर्षी ती केले, ती बघत हात काम करत नाही, सारख्या बघत डोक्यात मुंग्या येतात, मग ती परत पाय तिकडे वळणार. त्यापेक्षा शांत बसा. पण माझ्या बघण्यात आता अलीकडे मी कधीतरी बघितलं तर फायनल वगैरे बघतो. गोटचा बैल, गोटच्या बैला स्पीड आहे तर आहेच. हो, बकासूर बद्दल काही शंकाच नाही अजिबात. बकासूर आणि आता त्या ह्यांनी घेतलेला बैल उर्मिला ताई, एक 5-7 बैल आहेत चांगली. या बैलांना स्पीड आहेत त्या चांगली. फक्त पायऱ्या वाचून अजून स्पीडचे बैल पण आहेत, ही चर्चेतली बैल झाली. ही बैल नक्कीच, ही सगळी बैल स्पीडची आहेत, पण अंधारात पण बैल आहेत. बैल पळणारी नाहीत असं नाही, बहिरं नाहीत. पायऱ्या वाचून फायनल नाही माणसानं. आता सामान्य माणसाला फायनल घेणं सोपं राहिले का? सोपंच नाही हो फायनल घेणं, कारण तुम्हाला पायराच होत नाही. एकटा बैल पळून फायनल मिळते, एकटा बैल पळून फायनल मिळत नाही, कितीही पळू दे. गोरगरिबाला पैसे नाही देता पायरा नाही. म्हणजे जेवढी 10-15 बैल जे वरची आहेत टॉपची, तीच बैल फायनलला असतात. क्वचित एखादी गाडी त्यात शिरती, क्वचित नशिबानं. यासाठी काय वाटते, काय बदल झाले पाहिजेत बैलगाडी क्षेत्रामध्ये इथून पुढे, जर ते टिकवायचं असेल तर काय बदल? नाही ऐका, कसा विषय आहे, पै कुणी कुणासंग करायचं ह्याला आपण काय करू शकणार नाही, कारण पूर्वी पैसे हा विषयच नव्हता. मग त्यावेळेस माणसं काय शोधायची, आपल्या बैलाला पुरणारा बैल पाहिजे. मग तो XYZ कोणा गरीबाचा आहे का मोठ्याचा आहे बघत नव्हती. आणि शब्दाचा खेळ असायचा, तेव्हा मोबाईल सुद्धा अवेलेबल नव्हतं. मग की बाबा उद्या रहमतपूरचं मैदान आहे, 4 दिवसानं रहमतपूरच्या मैदानाचा पायरा झालाय, डायरेक्ट बैल तिथं यायची, फोनची बी गरज नसायची. हे विश्वासाचा खेळ होता. आता ती परिस्थिती नाही. मग गोरगरिबांची जी बैल स्पीडची आहेत ती म्हातारी होऊन जातात, ना ती विकली जात आहेत ना त्यांना फायनल मिळते. हा वर्षान 2-2 वर्ष जर बैला गुलाल नाही तर कशाला ती बैल पळवत बसायची? ही जर नाही कळाल तर मग बैल पळवण्यात काय अर्थ?
मग गोरगरिबांचे बैल वर येण्यासाठी काय झालं हो पाहिजे असं मी वाटतंय? मध्ये पण एक जण आले होते युट्यूबवर. मी माझं आपलं स्पष्ट मत सांगितलं. हम्म, बंदीच्या काळात बिनजोडचा बराच काळ आम्ही बिनजोडमध्ये काढला. हम्म, बंदीचा पूर्ण काळ बिनजोडच होतं. हम्म, आणि बिनजोड सारखा खरोखर खेळ नाही. हम्म, त्याला बरीच कारणं आहेत. हम्म, एक तर एकच फेरा पळायचा. हम्म, बैलांना पण त्रास काय मी बैल किती पळणार? हम्म, 4. हम्म. मैदानात बैल किती पळतात गटात? 20 बैल, 10 गाड्या. बरोबर. चर्चेतली बैल कुठली? जी डोबळ्यातनं जाते निघून हम्म, तीच चर्चेत. हम्म, मधनं जातोय तो चर्चेत ना. बरोबर. कडाचा क्वचित एखादा हुकुमाचा असला तर लागतो, नाहीतर आता कडन गाडी लागायचा विषय नाही. संपलाय. हम्म, 10 गाड्या जो मध्ये पळतोय आणि त्यात पण जो निकालात पळणार आहे तोच चर्चेत. हम्म. बाकीची 19 सगळी बाद का बिनकामी. मग तुमचा कधी विकणार? तुमचा पायराला समजा त्या 10 मध्ये तुमची गाडी आहे, हम्म, तुमचा बैल लय पळतोय, पायराच नाही, हम्म. तुम्ही उतारलाय 3 नंबरला नाही तर 2 नंबरला, म्हणजे असं- घासाघासीत हा, उतारलाय तुम्ही. हा, पण तुम्ही दुर्लक्षित आहे हो. हम्म, तुमच्याकडे लक्ष नाही कोणाचं. लक्ष कोणाकडे आहे? फक्त ज्यानं निकाल केलाय त्याच्याकडेच आहे. हम्म, मग ज्यावेळेस 2 गाड्या पळणार, 4 बैल पळणार, हम्म, त्यावेळी चारी बैल चर्चेत येतात. हम्म, 10 मध्ये पण 2 कडनं पळतात आणि 4 मध्ये म्हणजे 2 गाड्या पळतात तेव्हा पण 2 कडनं पळतात. हम्म, मग तुमचा खरेदी विक्रीचा व्यवहार कधी आहे? हम्म, तुमचा बैल पब्लिकनं पळाला, हम्म, बिनजोड मला काय होतं, तुम्ही एखाद्या मोठ्या गाडीला हरवलं हम्म, आणि माझा बैल कडनं पळलाय, मी गरीबाचा आहे, हम्म. बैल गरीबाचा आहे, हम्म. पण कडनं पळून त्या बैलात तुमची गाडी मी मारली, उजेड येतात. बैल चर्चेत आला ना. हम्म, तुमचा बैल विक्री होऊ शकतो, हम्म, बरोबर का नाही? हम्म. 10 गाड्यात तुमचा विक्री होईल कधी होणार? 4 आणि 5 नंबरला उतरून. म्हणजे बिनजोड होणं भरपूर गरजेचं. बिनजोड 100%. असं बिन तुम्ही ऐका, असं बिन तसं बी 10-12 हजार रुपये मैदानाला खर्च होतोय जात. बरोबर. मग ती 5-10 हजाराची रेस केलेली काय वाईट आहे? हम्म, तुमची बैल बी चर्चेत येतील, तुमच्या बैलात काय धमक आहे कळल. हम्म, पहिला तर मुंबईवाले किती बैल घ्यायचे आपल्याकडचे, खरं सांगा. हम्म, लय बैल घ्यायचे आपल्याकडनं. हम्म, आता मुंबईवाले आपल्याकडचा बैल घेत नाहीत. हम्म, सगळ्यांनी सवय लागली हातनं पळायची. हम्म, असा ठाम बैल कडच आहे का मुंबईला जाऊन पळणार आपल्याकडचा? नाही हो. हम्म, आपली बैल मग मुंबईत जाऊन शर्यती का हारतात? हम्म. कडनं बैल कुठला पळवायला लागतो? प्रॉपर मुंबईतला, बर. तरच तो पब्लिकवर पळतो. आपला किती कडच आहे म्हणला तर ती मुंबईच्या पब्लिकला जाऊन पळत नाही. हम्म. नाही पळत. मी हाणून बघितलेत, मला माहित आहे. म्हणजे सत्य हिथं हुकमाचा कडचा तिथं नेऊन पळावला, पळत नाही क्वचित एखादा बैल. म्हणजे तुमच्या अनुभवातून तुम्ही सगळं सांगताय. नक्की अगदी. आता हे शर्यतीचं क्षेत्र कशामुळे टिकलं असं तुम्हाला वाटतंय? म्हणजे मध्ये बंदीचा काय होता, परत चालू झाले क्षेत्र, कशामुळे चांगल्या प्रकारे टिकलं? चालू झाल्यावर सुद्धा 2-3 वर्ष क्षेत्र चांगल्या पद्धतीने बऱ्यापैकी पद्धतीनं होतं. हम्म, आता काय झालं, जनरेशनच चेंज झाले. हम्म, जसं बाकी क्षेत्रात झालंय तसं जनरेशनच चेंज झाले. हम्म, आता मैदानात गेलं तर 80% यंग जनरेशन आहे, हम्म, 20% कुठेतरी जुनी माणसं दिसतात. आणि जुनी माणसं कंटाळलेत खेळाला हम्म, किंवा न होणाऱ्या पैऱ्याला हम्म, कंटाळून गेले. हम्म, त्यामुळे काय व्हायला लागले, माणसांचा त्यातला रस कमी हळूहळू का नाही, जुनी माणसं सगळी संपून जातील हम्म, आणि खेळ रिवर्स यायला चालू होईल हम्म, भविष्यात. तुम्ही बघाल, कारण ह्या क्षेत्रात फक्त पैसेवाल्याचं काम राहिले. हम्म, मग गोरगरीब नाही खेळणार ना. हम्म, पण का खेळावं त्यानं? जर त्याचा बैल पळून त्याचं पैसे होत नाहीत किंवा त्याला पैरं होत नाही, त्यामुळे त्याला फायनल नाही मिळत, हम्म. त्याचं विकलच जाय ना, बरोबर, तर त्यानं खर्च कशासाठी करायचा नक्की? बरोबर. मग ती विकलं जायसाठी तुम्हाला मार्ग वेगवेगळे पाहिजेत का नाहीत? हम्म, म्हणून मी म्हणतोय बिनजोड ह्यो खेळ चांगला आहे. हम्म, 4 वेळा हरला तर 5 वेळ नक्की हरवायची ताकद ठेवतो माणूस, चांगला बैल घालील. हम्म, आलं लक्षात? पण आज त्याला हरवायसाठी मोठा बैल घालायचा, ही डोक्यात ठेवून हम्म, ही म्हणजे माणूस एक नियोजन 2 गाड्यात लावू शकतो. बरोबर. 10 गाड्यात तुम्ही घंटा काय नियोजन लावू शकत नाही. काय लावताय? 6000चा उरा आल्यावर कसलं नियोजन काय आले? हम्म, हा, बरोबर. असं आहे का नाही? आता तुम्ही या बैलगाडी क्षेत्रामध्ये होता, ड्रायव्हिंगच्या क्षेत्रामध्ये होता, आणि मला एक जशी की माहिती आहे की तुम्ही ड्रायव्हर संघटनेचे अध्यक्ष पण होता, तर त्याबद्दल काय सांगाल? त्यामध्ये काय काय व्हायचं नक्की? खरं तर ती ड्रायव्हरची संघटना तयार करायची संकल्पना मी माझ्या मनातलं खूप दिवसापासून होती. कारण काय झालं, ड्रायव्हरांना जे अपघात व्हायचे, हम्म, आता मी एक स्वतः ड्रायव्हर आहे, हम्म, मी बरेच वर्ष बघत आले, हम्म, तो घटकच दुर्लक्षित होता. हम्म, त्याचा यूज फक्त यूज अँड थ्रोज. हम्म, हातापायाला लागलं, मोडला. समजा मी जरी गाडा मालक आहे, तुम्ही माझा ड्रायव्हर आहे, आज मोडला, हम्म, 2 दिवस विचारीन, 4 दिवस, 5व्या दिवशीपासून तिसरा ड्रायव्हर आहे की काय अडचण नाही, त्याचं काय नडले, हम्म, त्याचं काय नडले. हम्म, मग त्या सेफ्टीसाठी काय पाहिजे का नाही? हम्म, त्याच्या सेफ्टीसाठी बरोबर.
म्हणजे विमा योजनेपासून सगळ्या गोष्टी करायलाच पाहिजे होत्या. मग ह्या विमा योजना त्यात महत्वाची होती. दुःख वाटतं की त्या गोष्टी कोणी केल्या नाहीत, कोणाला त्याचं काय पडलं नाही. 9 ते 10 महिने संघटना अशी चालू होती व्यवस्थित की त्याच्या आधीपर्यंत आणि त्यानंतर तुम्ही बघत असाल अडचणीची रान आहेत पुढे. आता अपघात कोणाला होतो या क्षेत्रात? बैल आणि ड्रायव्हर. आणि पुढे उभं राहणारा त्याची जबाबदारी आहे, कुठं उभं राहायचं. बरोबर. तो लांब उभं राहायला त्याचा अपघात होईल का? नाही होणार. इजा कोणाला आहे? तो बैल, तो पण मुका जीव आहे. आणि वर बसला ड्रायव्हर, त्याला बी बायका पोरं घरदार सगळं आहे. बरोबर ना? मग अपघात होऊ नये, अपघात टाळता व यासाठी तरी ती खरी संघटना मी स्थापन केली होती. पहिले 8-9 महिने त्याला इतकं प्रोत्साहन मिळालं सगळ्याने. सगळ्या ड्रायव्हर म्हणजे जी जुनी जाणती सगळ्यांनी सहकार्य केलं. अतिशय चांगल्या पद्धतीने ती गोष्ट चालू होती. पण काय कारणास्तव मला एक गोष्ट जरा खटकली, तिथून मी तो विषय सोडून दिला. तुम्हाला काय करायचं ते करा म्हणलं. कारण आपण ज्यांच्यासाठी धडपडतोय त्यांना हेच कळलं नाही, हे कोणासाठी धडपडते, तर मग काय गरज आहे? काय मला कोणाचं म्हणजे आपल्याला काय पडलं? मग आपण किती सहन करणार? सहन करण्याला पण मी गाड्या हाणायच्या सोडून संघटना चालवायचो. मी स्वतः गाड्या हाणायच्या सोडल्या कितीतरी मैदानात, आणि पुढची अडचण काढायसाठी गाड्या हाणायचो. माझं पैसे बुडत होतं किती वेळा तरी. पण जाऊ दे, आपण अध्यक्ष, आपल्यावर जबाबदारी. मग ती रान पुढं थांबायला जागा नाही. पलटीचा ट्रॅक्टर, माझी यात्रा कमिटीला इंटिमेशन असायची 2 दिवस आधी किंवा 4 दिवस आधी, मैदान आहे बाबा, समजा आता आमच्या गावचं मैदान आहे, फोन करून सांगायचं पुढं मैदान अशा ठिकाणी भरवा की बाबा पुढं अडचण नाही पाहिजे, की गाड्या थांबण्यात इतपत रान असावं की त्या बैलांना ड्रायव्हरलाही जाऊ नये. आणि जर अडचण असली तर तुम्ही पलटीचा एक ट्रॅक्टर ठेवा, फनफाळीचा ट्रॅक्टर ठेवा, आडवी तास मारून. आणि लक्षात की निदान तेवढ्या अंतरात गाडी कंट्रोल व्हावी. ह्या गोष्टीनं मला वाटतं त्यावेळेस रुपये ड्रायव्हर एक वारले बघा, सिद्धेश्वर कोरली आजीदादांच्या मैदानात. आजीदादा केसरींचं मैदान झालं का बारामतीला, जेव्हा विमान क्रॅश झालं तिथं गोजूबावीला, तिथं रुपये ड्रायव्हर बघा ही झाले. त्या मैदानात माझ्या 2 गाड्या फायनलला राहिल्या त्या. तिथं सुद्धा फायनल अंधारात झालं. व्हायला नव्हतं पाहिजे पण त्याला कारण वेगळी झालं. एवढं होऊन सुद्धा म्हणजे क्षेत्रातल्याच माणसांना कळत नाही आपण काय करतो. अरे ती फायनल आजचं उद्या चुकून बैलच मोडला. आता तर किमती किट आहेत, चुकून बैल मोडला 5-50 लाख रुपयाचा, कुठं आणायचा? हा, मग तुम्हाला आपल्या बैलाचीच काळजी नाही तर तुम्ही ड्रायव्हरची कधी काळजी करणार? तुम्हाला आहे का तुमच्या बैलाची बाबा काळजी? अंधार झालाय, राहू दे, अडकाडकी झाली, बैल मोडला, एवढा लाख मोलाचा, माणसाला आयुष्य बैल लागणं झालाय. मग जी लाभलेली वस्तू आहे त्याची तर काळजी घ्या. म्हणा राहू दे बाबा, मला द्या तेवढे पैसे द्या, पण माझी नाही फायनल अंधारात पळवायची. मी ह्या मताचा आहे. तुम्ही त्याची काळजी करत नाही, काय करत नाही, माझा बैल माझा वाघ म्हणायच्या गोष्टी आहेत. मग आता काय वाटतंय, जर तशी ह्या गोष्टी गाऊन आहेत ह्या सोडा, ही मी तो विषय सोडून दिलाय. म्हणजे मी त्या संघटनेकडे आता त्याचा भाग नाहीये, ती चालवत पण कोण नाहीये. पण ज्या गोष्टी करत होतो ह्या चांगलीसाठी होत्या का वाईटासाठी होत्या ती तुम्ही ठरवा. तुम्हाला काय वाटतं तुम्ही सांगा. मी योग्य होतो का अयोग्य होतो? बरोबर. मी कोणा तरी माझी काळजी होती का? मी माझ्या जीवाची काळजी केली पण ठीक आहे, किंवा माझ्या मला काय पडलं लोकांच्या बैलांचं लोकांच्या ड्रायव्हरचं काय पडलं होतं? मला काही सुद्धा मला पडलं नव्हतं. हे सगळं तुमच्यासाठी चाललं होतं. माझा काय स्वार्थ नव्हता, काय माझा कोण पुरस्कार नव्हतं मला येऊन देणार, काय स्वार्थ नव्हता माझा यात. आता तुम्ही यामध्ये संघटनेमध्ये काम केलं, आता तुम्ही जसं की म्हणताय बैलगाडी क्षेत्राकडे माझं लक्ष नसतं, तर तुम्ही इंज्युअर्ड झाला म्हणजे काय झालं, कोणत्या मैदानात काय झालं? नाही, बरेच दिवसापासून मला दुखापत चालू होती खांद्याची. बर. ह्या हाताची माझा हात पूर्ण दुखतो इथं. नाही ते आपलं पेन किलर खाऊन मी 2-1 वर्ष अशीच गाडी आणली असतील. गोळी खायची सकाळची, गाडी चालू मैदान चालू व्हायची, नाश्ता करायचा, गोळी खायची, दिवसभर ती ढकलून जायचं. पण ती 2 वर्ष चालत गेलं. मतदान एखादी जास्त दुखायचं पण तसंच नेलं रेटत. ती इंजुरी इतकी ह्याच्यावर गेली की हे मसल फाटल्या, ही 2 मणके दबले. म्हणजे ती ऍक्च्युली प्रॉब्लेम काय होता ती सगळं रिपोर्ट मध्ये कळून आलं. परत परिस्थिती पळशीच्या मैदानाला असं झालं की हात माझ्या 4 गाड्यांनी गट काढला होता. 2 गाड्या एकात लागल्या, 2 गाड्या सीमेला मार खाल्ला. पण शेवटची सीमेची गाडी हाणताना माझा हातच वर याचा बंद झाला. मग तिथनं दुखापत लय बळ खाल्लं. मग त्याच्यावर 2-4 महिने गॅप दिला. परत
एक मला वाटतं 2-3 महिने गाडी आणली, परत जास्त त्रास व्हायला लागला. तिथनं थांबवलं, परत एक ट्राय फेरा मारून बघितलं, 200 फुटातच हात बंद पडला. म्हणलं आता बस आपलं संपले. आता कशी परिस्थिती आहे, आता सिच्युएशन? नाही, आताची सिच्युएशन म्हणजे आता बघा, आमच्या धाकट्या गाड्याला मी सकाळीच म्हणले, एक आठवडाभर तू वजी व्हा, माझं लय दुखायला लागले. म्हणजे माझा मी हाणत बसलो, काय फायदा नाही हो. जर आयुष्य ती काय कधी ना कधी त्याला स्टॉप होणार आहे ना. काय माणूस आयुष्यभर एक गाडी हाणणार आहे? नाही, बरोबर. होऊ शकते का आपल्या शरीरापेक्षा? आणि हात नाही चालला तर पुढच्याला आणि त्या बैलाला दोष देऊन काय करायचं? आपला हात चालला नाही, उगाच 4 जण नाव ठेवणार, ड्रायव्हरचा हात चालला नाही, गाडी हाणली नाही, त्यापेक्षा घरी बसलं बरं आहे ना. कशासाठी हाणायचं? आता जसं की आपण मैदान बघतोय की नंदी नवीन जे मैदानात येतात ते नवीन नंदी खरेदी करतात, नवीन वासरू खरेदी करतात आणि रोज मैदानात बघतात. त्याबद्दल काय सांगाल? रोज पळवणं किती चांगलं आहे? आणि जसं की काही काही नंदी जे आपण बघतो, जसं की बकासूर सलग 1, 2, 3, 4 दिवस पण म्हणतो. तो अपवाद आहे, तो अपवाद आहे. म्हणजे बैलगाडी क्षेत्रातला अपवाद एकच आहे, तो बकासूर आहे. की त्याच्या आधी बी बैल झाली, त्यानंतर पण होत्या, पण तो एकच असा आहे किंवा किती बी दाट पडला तर त्याला कधी फरक नाही पडला. ही त्यानं सिद्ध केलं. किती वर्ष झालं बैल पळते, तो हायच 2 दिवसाला पळाला बैल, 2-3 दिवस, 1 दिवसाआड रोज म्हणला तरी पळालाय, पण त्याच्यात काय फरक नाही झाला. म्हणून अख्ख्या बैलगाडी क्षेत्राला अपवाद एकच बैल आहे, दाट पळण्याच्या बाबतीत तो बकासूर आहे. जर तुम्ही आधीच म्हणजे तुमच्या अनुभवातून बैलगाडी क्षेत्र बघितलं, म्हणजे आधी जे नंदी पळत होते आणि जसं की आता आपण बघतोय बकासूर, काय फरक वाटतोय? म्हणजे आधीच्या नंदी सारखा बकासूर पळतोय का, की बकासूर सगळ्यात वेगळा? नाही, तसं म्हणू शकत नाही. बकासूरचं वेगळे पण त्याच्या दाट पळण्यात आहे. म्हणजे तो टिकून पळला, ही त्याचं वेगळे पण त्याला सगळ्यापेक्षा वेगळं बनवतं. जुन्या काळात सुद्धा बैल लय पळाली, कमी स्पीडची बैल नव्हती. आता मी मोठ्या लक्ष्यापासून, बारक्या लक्ष्यापासून, आपल्या न्हावीच्या वजीरपासून, सोनापाडच्या सोन्यापासून, ही सगळी नामांकित बैल पळावलेत. थोडं वेळ स्पीड नव्हतं बैलांना, भूत होती बैल. माझ्या मते त्या बैला त्या स्पीडची बैल आता आलेली नाहीत. अहो, अंतर मोजायला लागायचं, लय अंतर हो. बैल बी तगडी होती, मोठ्या मापाची बैल असल्यामुळे बैल गाडी बांधली तरी नाही पळाला दुसरा तरी अशी वडत नेत होती, एवढं स्पीड बैलांना. म्हणजे जुन्या काळात ती त्यांच्या जागी अगदी योग्य बैल होती, ती बैल पळाली. पण पहिली मैदान पण दाट नसायची एवढी. आता कसं झाले, आता ही बाजारात झाले भरवणारा बी सगळा पैशाचा बाजार, तोच मला बैलगाडा मालकाला काय मिळते हो? हा, सगळी ही बाकीची कंपनी घेऊन जाते, बैलगाडा मालकाला काहीच नाही. मग हीच बैलगाडा मालकाला कळत नाही. आपण बकासूर विषयी चर्चा करतोय, मला सांगा की तुमचा कधी अनुभव म्हणजे प्रसंग आला का की बकासूरच्या गाडीवर बसायचं? फक्त बकासूरवर नाही आला प्रसंग. बकासूरच्या विरोधात लय वेळा, शेजारी बकासूर आणि मी गाडी लय वेळा हाणली असेल, पण बकासूर पळवायचा योग नाही आला मला. म्हणजे स्वप्न राहिलं नाही, इच्छा होती माझी, पण शेवट सगळ्या गोष्टीचा ही यावं लागतो, मेळा बसावा लागतो. त्या मालकांशी आपलं काय पहिल्यापासून काय रिलेशन ना, त्या पुनभागाशी रिलेशन होतं, पण ती नवीन होती. कोण? म्हणजे बकासूरची मालक जी आहेत ती आता पुण्यात पुणेवाल्यांच्या सगळ्यांच्या गाड्या मी पळवल्यात. तुम्ही कोणाला पण विचारा, सगळ्यात जास्त पुणेवाल्यांच्या गाड्या मी पळवल्या असतील, पण ती नवीन होती आणि आपला त्यांचा असा शाब्दिक सुद्धा संपर्क कधी आला नाही. त्यामुळे कदाचित योग आला नाही, किंवा पायऱ्यातनं असं झालं की ही सगळी बैल माझा, मी समजा दत्ता गायकवाडचा बैल हाणत होतो, त्यावेळेस एखादा बैल घातला तर त्यावेळेस समजा बकासूर असता तर मी त्याच्याबरोबर नक्की योग आला असता. आलं योग जुळून नाही आला, कारण मी बंद जुळून नाही आला, तो पैरा आणि ती जुळून नाही आला, असा विषय होऊन बसला. आता सांगा की बैलगाडी क्षेत्र कोणत्या दिशेने चालले, कसं असू शकतं आता पुढे, इथून पुढे भविष्य बैलगाडी क्षेत्राचं? नाही, बैलगाडी क्षेत्र नक्कीच दिशा तर योग्य नाही आहे. म्हणजे मी माझं आपलं वैयक्तिक परकड मत आहे, कारण शब्दाचा खेळ आहे. खेळ ह्या भावनेनं खेळला पाहिजे. खेळ या भावनेनं नाही राहिलेला, ईर्षेशिवाय काय नाही. आणि मुळात दुसरी गोष्ट, ह्याच्याशिवाय काय काम चाललं नाही. म्हणजे एक नक्की की पळणाऱ्या बैल तुम्ही पैर करताना पैसा देऊनच पैरा केला पाहिजे, हे डोक्यातनं काढावं. अख्ख्या मैदानावर लक्ष ठेवा. 2 मैदान 4 मैदानात नुसतं समोर उभं राहून बघा. पैसे देऊनच मिळणारा बैल घाला असं काही नाही.
अंधारातला सुद्धा बैल एखादा पाळणारा असतो, फक्त नजर पाहिजे तेवढा बैल शोधून घाला, नक्की फायनल मिळेल. ती बी अंधाराचं असते, बरोबर. ती बी अंधाराचं असते, जसं तुम्ही अंधारात आहे पाळणार. असली गाडी हुडकायचा प्रयत्न करा, तुम्हाला पैशाची बी गरज लागणार नाही, फक्त ती गोष्ट नजराचा खेळ आहे आणि तुम्हाला तेवढ्यासाठी वेळ द्यावा लागणार. उगाच जाऊन गप्पा मारत बसण्यापेक्षा प्रत्येक फेरा जिंकलाच बैल बघू नका. कोण घासलाय, कोण त्याला मारायची धमक ठेवतो, हातात न सोडला बैल पुरला असता तर त्याला मारला असतं, असला बैल शोधा. म्हणजे लक्षात आलं का, जी गाडीनं गट काढलाय तिला एखादी गाडी घासली पण तिनं मार खाल्लाय, पण त्यातला एखादा डावीचा किंवा उजवीचा बैल एकटा ओढत होता, त्याला बैल पुरला नाही, ते शोधणं गरजेचं शोधणं गरजेचं आहे. आणि आता काय झाले, ट्रेंडच आहे, मी तुम्हाला बैल मागितला की तुम्ही ताटायचंच. तुमच्या लक्षात झालं का, मग तिकडं माझ्यानं तुमच्याला परत नाही का पळून देणार, नाही दिलं तरी. आलं का लक्षात. समजा मी तुम्हाला मागितलाय, तुम्ही देत नाही का, तर मी मागितलाय, तुम्हाला त्याचा हे आहे, मला बैल मागितलाय, असं नाही. अशापेक्षा बैल कुठला पळतो ही शोधा. म्हणजे आधी फक्त तुम्हाला टिकायचं असलं तर तुम्हाला आता एकच मार्ग आहे, तुम्ही पैशानं गरीब माणूस टिकणार नाही. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही बिनजोड अशा प्रेम भावनेनं शर्यती करा, ईर्ष्येनं करू नका. बिनजोडनं नक्की तुमच्या बैलांचे 4 पैसे होणार आहेत, तुम्हाला गुलाल नक्की आहे, गुलाल नक्की मिळणार आहे. 2 शर्यती 4 हाराल, 5वी शर्यत जिंकाल. 2-2 वर्ष गुलाल नसण्यापेक्षा बिनजोडवर नाही काय. तुम्ही समाधानासाठी बैल पळवताय का नाही. माणसाला पैसे नाही मिळाले तरी चालतात, पण एक आत्मिक समाधान, आणि गुलालात राहिलं 2 वर्ष आत्मिक समाधान नसलं तर का बैल पळवायचे. आणि गुलालात मग करताय काय तुम्ही. गुलाल पण मिळतो त्यामुळे मग म्हणतोय गुलाल मिळेल, चर्चा होईल, पण ते आजकाल बिनजोड जवळपास आपल्याकडे बंदच झाले. आता तुम्ही एवढा सगळा अनुभव सांगितला, तुमच्या अनुभवातून आता जे नवीन ड्रायव्हर येतात त्यांच्यासाठी तुमचा काय सल्ला असेल. जे तुम्ही ड्रायव्हर बघताय, आता नवीन तरुण आता येतात बैलगाडी क्षेत्रामध्ये ड्रायव्हिंग करतात, काय वाटतंय त्यांच्याबद्दल, काय सल्ला असेल त्यांना. नाही कसं आहे माहिती आहे का, नवीन ड्रायव्हर आता ही नवीन जनरेशन आहे, कोणी आवत आणले कोणी नाही मला माहीत नाही, किंवा आजकाल आता आवत काठी राहिलेलं नाही. ड्रायव्हर आजकाल म्हणजे मी म्हणतोय असं नाही, सगळ्यांना अनुभव आहे, गाडा मालकांना सुद्धा असेल. ड्रायव्हर कासरच धरत नाहीत खाली, गाडी जुळवणी भानगड नाही, गाडी जुळवली पाहिजे. आता आदत बैलाची मैदान आहेत, काय पण झालं तरी पहिलं वासरात तोंड लावून घेणं गरजेचं असतं. कधी कधी ड्रायव्हर कासर टाकतात, बैल चढ गेला की वासरू तासात जातं, एकमेकाला अपघात होतो, आडाकणं करणं, ह्या गोष्टी कामाच्या नाहीत. सुटल्यापासनं गाडी सुटली, उडी कोणाचीच आहे, नजरच पाहिजे, उडी कोणाची झाली कोणाची नाही. समजा वासुर आहे, वासुराला तोंड काढून लावून दिलं म्हणजे वासराला हुरूप राहतो. ज्यावेळेस गरज वाटेल तेव्हा बैल सोडून बैल हलवा निकालाकडे. ह्या गोष्टी अनुभवातनं शिकणं गरजेचं. आणि निकाल रेषेच्या पुढे गेल्यानंतर पण दुसरी परीक्षा असते, त्या परीक्षेबद्दल काय सांगणार. नाही मी या गोष्टी मी सांगतो, मी नंतरच्या काळात बैल कासर इसनील लावूनच बैल पळवत होतो, कारण त्या बैलाला पण इजा नाही, ड्रायव्हरला पण आहे. आणि तिसरी एक महत्वाची गोष्ट, कासरा इसनीला असला का नाही, पायरा कसला बी असू दे, इसनीच्या कासराचा बैल समजा एक बैल लयच ओढतोय गाडी, आणि कधी कधी गवाळ्याला कासरा असल्यावर बैल कट होत नाही, नाईलाजानं गाडी तासच जाते. ह्याला कारणीभूत मालकच आहेत. किती आता तेच कासरा इसनीला आहे तर बैल ओढून पडेल का नाही, गाडी नीट जाईल. म्हणजे जिथं जिंकण्याची शक्यता असते तिथं मालकांच्या चुकामुळं गाडी हरते. कासर 100% इसनीला लावून सवयच पाहिजे. गाडी कंट्रोल करता आली, तासात जायची वाचवू शकते का नाही, लॉबी होऊ शकत नाही का नाही. गबाळ्याला कासराला बैल कट होते, कट होत नाही बैल कट नाही झाली, दुसरा बैल तासात जाणार, हो नुकसान तुमचंच आहे. त्यामुळे ह्या गोष्टी तुम्हाला नक्की म्हणजे ड्रायव्हरनं सुद्धा मालकांना सांगितलं पाहिजे, कासर इसनीला लावा, 2-3 फायदा आहेत. इजा मला बी नाही, त्या बैलांना बी नाही. आणि तिसरा फायदा, तुमची गाडी इकडे इकडे झाली तर मला जुळवा येईल. तुम्ही म्हणणार परत काय झालं ड्रायव्हर, मग वडून धरायचं नाही का, इसनीला कासराच नाही, नुसत्या मुरकीला आणि कांड्याला वड, किती वडील. हो म्हणजे आता तुम्ही बघा किती जण आहे, ती सगळ्या गबाळ्याला कासरा असतो, काही करू शकत नाही. मग गाडी हरण्यामागं ती कारण मोठं आहे, किंवा लॉबी होण्यामागं मोठं कारण आहे ती. तुमच्या एवढ्या बैलगाडी क्षेत्राच्या अनुभवामध्ये तुम्ही कधी एखादा नंदी खरेदी केला का, तो मैदानात पळवला का कधी. माझे काय झालं, माझ्या नशिबानं मला बैल लागले नाहीत, आणि मी न पाळण्यामागं अजून खरं कारण बैल मी ठेवली,
पण ड्रायव्हरचा बैल विकत नाही. हम्म. खरं सांगतो मला, हम्म. काय कोणाष्ट ड्रायव्हरचा बैल विकत नाही. हम्म. म्हणून मी परत तो विषय सोडून दिला, नकोच म्हणलं. हम्म. बैल घरची पळवायला नको. माझी त्या काळात परिस्थिती बी नव्हती. हम्म. आता ओळू एवढं मोठं चांगलं आहे. हम्म. आता मागच्या 2-3 वर्षापूर्वी एक बैल होता माझ्याकडे पळावं 2 खांद कडनं, हम्म. ते मी देऊन टाकला मुंबईवाल्यांना. हम्म. मग स्टॉपच केलं. कारण ह्यातनं आपल्याला वेळ पण नाही जायला, हम्म. आणि आपला हात बंद आहे. आता कोणाच्या मागं लागायचं, बस रे बाबा आणि माझी गाडी आण, ती काय पटत नाही आपल्याला. चालेल मित्रांनो, आपण बघितलं बैलगाडी क्षेत्रातील एक जुनं जाणता व्यक्तिमत्व म्हणजे विपुल ड्रायव्हर आता थोडे इंजोर्ड आहेत, त्यामुळे ते आता बैलगाडी क्षेत्र त्यांनी थांबवलेच आहे. म्हणजे ते आता परत काय बैलगाडी क्षेत्रात दिसणारच नाही, नाही, कदाचित नाही, कदाचित नाहीच म्हणतात. म्हणजे आणि सांगू शकत नाही भविष्यात काय लिहून ठेवले. खूप सुंदररित्या तुमचा अनुभव सांगितला. तुमचा मोलाचा वेळ काढून संपूर्ण माहिती सांगितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.